नीट पेपर फुटीचं पुणे कनेक्शन सुद्धा आता उघड होण्याची शक्यता आहे। या पेपर फुटी प्रकरणामधील एक आरोपी पुण्यामधील असल्याची शक्यता वर्तवली जाते। पुणे पोलिसांनी संबंधित आरोपीचा शोध सुद्धा सुरू केला असं सूत्रांकडून कळतंय। जर नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी पुणे शहरामध्ये सापडला तर त्याला पोलीस सीबीआयच्या ताब्यामध्ये देणार आहेत अशी सुद्धा माहिती सध्या समोर आली आहे। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, काय नेमकी या संदर्भातली अधिकची माहिती आहे? पोलिसांची ती कालपासनं त्यांची एक टीम हे जे पुण्यातले जे नीटचे क्लासेस आहेत, त्यांचे ब्रांचेस आहेत किंवा मुलं राहतात ते जे काही हॉस्टेल असतील तिथं सर्च ऑपरेशन राबवतात, शोधतात कोणी काही कनेक्शन मिळतंय। कारण हा नीटचा पेपर फुटल्यानंतर त्यातले काही पेपर्स इकडेही पुण्यात काही ब्रांचेस, काही खासगी क्लासेसच्या ब्रांचवर लीक झाल्याची शक्यता पुणे पोलिसांना वाटतंय। कारण पुणे एक मोठं सेंटर आहे नीटच्या क्लासेसचं, जसं संभाजीनगर आहे, नाशिक आहे, तसं पुणे एक मोठं सेंटर आहे। त्यामुळे ती परीक्षाच रद्द झाली, त्यामुळे सगळ्या मुलांमध्ये संताप आहे। मग इथंही ते पेपर वाटले घेण्याची शक्यता दाट असू शकते। म्हणून पुणे पोलीस आधीच प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणून सीबीआयने आणखी बाहेरून येऊन कारवाई करण्या अगोदर पुणे पोलीसच ते सगळ्या शक्यतांचे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, एक्झाम पेपर लीक करणारे मधले त्यांची सगळं शोध पुणे क्राईम ब्रांचकडनं सुरू आहे। धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या माहितीसाठी।